Hello friends, welcome back to our YouTube channel English Developers. Friends, in this video we are going to learn 4.2 Bholi by K.A. Abbas. It's chit chat, margin questions and workshop from 10th standard textbook. So friends, if you haven't subscribed to this channel yet, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So let's get started our video. Bholi. It's warming up and chit chat. Question number 1. Discuss the following in your groups. A. Various social evils that exist in big cities, small town and villages. Answer. Big cities, female infanticide, women's safety, traffic, addiction and violence. And small towns, child labor, low status of women, caste system. Villages, gender discrimination, poverty, superstitions and illiteracy. Now question number 2. In question number 2, very few youngsters like to take up social work as a career. Discuss reasons why they do not take it up seriously. Answer. Social work requires a degree of maturity. It demands commitment, dedications and valuable time. Youngsters have other important priorities like education, good job, struggle for success, good position, family, responsibilities and so on. It is only after one has fulfilled all responsibilities and one leads a settled life that one gets time for social work. Hence we find few youngsters active in selfless social work. Now one number. Adjective and some adverbs can be used in 3 degrees of comparison. Positive, for example, cold, tall, heavy, fast, beautiful, little. Comparative, for example, colder, taller, heavier, faster, more beautiful, less. Superlative, for example, coldest, tallest, heaviest, fastest, most beautiful, least. अशा प्रकारे बघा हे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीतला आपल्याला बघायचं आहे. नाउ फिल इन द टेबल. आता हा पुढचा टेबल पूर्ण करायचा पॉझिटिव्ह मधला, कंपॅरेटिव्ह मधला आणि सुपरलेटिव्ह मधला. जसं सिंपल, सिंपलचं आहे बघा, हा टेबल पूर्ण कसा करता येईल आपल्याला पुढील प्रमाणे पूर्ण करता येईल बघा. जसं सिंपल, सिंपलर, सिंपलेस्ट, प्रेटी, प्रेटियर, प्रेटिएस्ट, डीप, डीपर, डीपेस्ट, इंटेलिजेंट, मोर इंटेलिजेंट, मोस्ट इंटेलिजेंट, गुड और वेल, बेटर, बेस्ट, अफेक्शनेट, मोर अफेक्शनेट, मोस्ट अफेक्शनेट, young, younger, youngest, near, nearer, nearest, quick, quicker, quickest, much, more, most. अशा प्रकारे आपल्याला कंपॅरेटिव्ह, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्हची डिग्री आपल्याला पूर्ण करता येईल, हा चार्ट करता येईल. नाउ आता क्वेश्चन नंबर 2. पिक आउट हिंदी वर्ड्स यूज इन द स्टोरी रिटन इन इंग्लिश. गिव देअर इंग्लिश अल्टरनेटिव्स. ए आहे भोली मीन्स सिंपलटन. बी आहे नंबरदार मीन्स रेव्हेन्यू ऑफिसर. सी आहे पिताजी मीन्स फादर. डी आहे सिनेमा मीन्स मूवी. ई आहे इज्जत मीन्स रिस्पेक्ट.
हे आहेत नॉन इंग्लिश वर्ड, म्हणजे हिंदी वर्ड्स आहेत ते इथे आलेले आहेत, या पाठामध्ये आलेले आहेत, या टॉपिकमध्ये. नाउ क्वेश्चन नंबर 3, राईट 3 ॲडव्हान्टेजेस अँड 3 ड्रॉबॅक्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. आता बघा, राईट 3 ॲडव्हान्टेजेस, फायदे, आणि ड्रॉबॅक्स लिहायचे आहेत कशाचे, तर फॉलोइंगचे. फॉर एक्झाम्पल पहिलं बघूया आपण सिटी लाईफ. सिटी लाईफचे ॲडव्हान्टेजेस कोणते आहेत बघा. सिटी लाईफचे ॲडव्हान्टेजेस कोणते आहेत. पहिला आहे, फर्स्ट आहे गुड स्कूल्स अँड कॉलेजेस असतात बघा सिटीमध्ये. सेकंड आहे गुड ट्रान्सपोर्ट सिस्टीम असते. त्याच्यानंतर तिसरं आहे जॉब ऑपॉर्च्युनिटीज असते. त्याच्यानंतर बघा ड्रॉबॅक्स कोणते आहेत सिटी लाईफचे ड्रॉबॅक्स. हार्ड वर्क अँड हार्ड लाईफ. सेकंड आहे ड्रॉबॅक लिमिटेड जॉब्स अँड ऑक्युपेशन. थर्ड आहे हार्मफुल आणि पोल्युशन मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं या सिटी लाईफमध्ये. नाऊ सेकंड, राईट 3 ॲडव्हान्टेजेस आणि 3 ड्रॉबॅक्स ऑफ ईच ऑफ फॉलोइंग. आता बघायचं आहे पहिलं. दुसरं आहे विलेज लाईफ. विलेज लाईफचा ॲडव्हान्टेजेस काय आहे बघा. विलेज लाईफचं ॲडव्हान्टेजेस, तर फर्स्ट आहे नो हरी क्वाईट लाईफ. दुसरं आहे कंपनी ऑफ नेचर. तिसरं आहे नो पोल्युशन. त्याचं ड्रॉबॅक काय आहे बघा. ड्रॉबॅक, फर्स्ट ड्रॉबॅक बघा पहिला आहे ओल्ड कस्टम्स अँड ट्रेडिशन्स. सेकंड आहे नो करिअर ऑपॉर्च्युनिटी. आणि थर्ड आहे सोशल जेंडर डिस्क्रिमिनेशन. हे ड्रॉबॅक्स आहे. नाऊ आता आपण बघूया पुढचा लँग्वेज नाही, मार्जिन क्वेश्चन्स. बघा मार्जिन क्वेश्चन्स कोणकोणते आहेत. आता बघा फर्स्ट मार्जिन क्वेश्चन कोणता आहे बघा. फर्स्ट मार्जिन क्वेश्चन इज थिंक अँड डिस्कस. ए, ॲपरन्स ऑफ भोली. भोलीचा ॲपरन्स कसा होता बघा. कसा होता बघूया आपण. आन्सर, भोली वॉज द 4th daughter of नंबरदार रामलाल. When she was 10 months old, some part of her brain was damaged. That was why she remained a backward child and came to be known as Bholi. Bholi the simpleton. Her entire body was permanently disfigured by deep black pockmarks. She had neither good looks nor intelligence. अशा प्रकारे तिचा भोलीचा ॲपरन्स होता. नाउ बी, Ramlal's decision to admit her to school. Answer is, Ramlal decided to admit her to school because Tahsildar said to send his daughter to school, and Ramlal had not the courage to disobey the Tahsildar. Second, why did Ramlal's wife oppose sending Bholi to school? Answer, Ramlal's wife opposed sending Bholi to school because according to her, if girl went to school, no one would marry them. Now third question, what shows that Bholi was unwilling to go to school? Answer is, when Ramlal caught Bholi hand to take her to school, she shouted in terror and pulled her hand away from her father's grip. That shows Bholi was unwilling to go to school. Question number 4. How did Bholi's parents change her appearance? Answer, Bholi was given a clean dress of her sister Champa. She was bathed and oil was rubbed into her dry and matted hair. In this way, her parents changed Bholi's appearance. Question number 5. What made the class attractive to Bholi? What made the class attractive to Bholi? Answer, Bholi was glad to find many girls almost of her own age parents there in the class. There were colorful pictures on the wall. The colors fascinated her. These things attracted Bholi. Question number 6. Why did Bholi feel ashamed? Answer, Bholi felt ashamed because she stammered and could not tell her name properly to the teacher. Now question number 7. How would you describe the teacher's attitude towards Bholi? Give 3 or 4 points.
Answer. The teacher's voice was very soft and soothing. She understood Bholi's problems, so she encouraged her. She was always kind towards Bholi. Question number 8. Which words would Bholi able to utter whole? Answer. Bholi was able to utter her own name Bholi whole. Question number 9. How did the teacher encourage Bholi to overcome her stammering? Answer is, when Bholi could not utter a single word, her teacher encouraged her and patted her affectionately. She told Bholi to put the fear out of her heart. That's how the teacher encouraged Bholi to overcome her stammering. Question number 10. Question number 10. What were the drawbacks of Bishambar as a bridegroom? What were the drawbacks कोणते होते बिशंबरचे as a bridegroom म्हणून होतं? Answer. Bishambar was as old as Bholi's father. He limp. He was a married person. He had children for his first wife. Question number 11. Why were Bholi's parents eager to accept Bishambar's proposal for marriage? Answer. Bishambar was from another village and does not know about Bholi's pockmarks and her lack of sense. Bholi's parents thought if they didn't accept the proposal, she might remain unmarried all her life. Hence, Bholi's parents were eager to accept Bishambar's proposal for marriage. Now, question number 12. Question number 12. Why did the bridegroom refuse to garland Bholi? Answer. When a woman slipped back the silken veil from the bride's face, Bishambar saw the pockmarks on her face, so he refused to garland Bholi until her father gave him 5,000 rupees. Question number 13. What was the expression on Bholi's face? Answer. Bholi's eyes were not downcast. She was looking up, looking straight at her prospective husband, and in her eyes there was neither anger nor hate, only cold contempt. Now next, question number 14. Question number 14. What shocked the family members? Answer. When Bishambar refused to garland Bholi, she flung the garland into the fire and threw away the veil. Bholi told her father in a clear, loud voice, without even the slightest stammer, to take back the money, and she was not going to marry that man. Question number 15. Beside the humiliation and grief, that was Ramlal afraid of? Answer is, Ramlal was afraid that no one would marry Bholi. Now question number 16. Name the artist and the masterpiece. Name the artist and the masterpiece. Answer is, the teacher was the artist and Bholi Sulekha was the masterpiece. Now हे झाले मार्जिन क्वेश्चन. आता आपण बघूया इंग्लिश वर्कशॉप. द इंग्लिश वर्कशॉप मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट मध्ये शब्द दिले आहेत बघा. कोणते आहे बघा? कंटेम्प्लेटिंग आहे, ह्युमिलिएट आहे, देन स्कॉरिड आहे बघा, देन डिसफिगर आहे, एनव्हियस आहे, कंटेम्प्टेबल आहे, मॅटेड आहे आणि स्टार्टेड. आन्सर आर गिवन डायरेक्टली आन्सर दिलेले आहेत बघूया आपण. बघा ए आहे, आफ्टर द ऍक्सिडेंट Bholi's face was disfigured. Answer is disfigure. B, it took a long time to strengthen the matted bundle of wools. Answer is matted. C, after class student scurried out for their lunch break. This answer is scurried. D, one should never humiliate the disabled
or disables people. Answer is humiliates. E. Nutan was envious of her sister who won the best singer award. Envious. Answer is envious. F. Corruption is a contemptible act. Answer is contemptibles. G. We are contemplating seriously about buying a new apartment. Answer is contemplating. H. I was startled to see a snake in my room. Startled. Answer is startled. Now question number 2. Question number 2. The story focuses on some social problems and evil practices that are prevailing in the society. Read the text carefully and make a list of social problems and evil practices. Discuss in the class to find some solutions to these problems. One is done for you. इथे एक तुम्हाला दिलेलं आहे. सोशल प्रॉब्लेम्स अँड एव्हिल प्रॅक्टिसेस इज प्रोबेबल सोल्युशन. त्याचं आपण बघूया एक एक करून. पहिलं बघूया काय प्रॉब्लेम आहे. और द डिस्क्रिमिनेशन्स बिटवीन अ बॉय चाइल्ड अँड गर्ल चाइल्ड. अँड सोल्युशन त्याच्यावरती आहे. बोथ मस्ट बी ट्रीटेड इक्वल ॲट फॅमिली, स्कूल अँड सोसायटी लेवल. सेकंड आहे बघा. मेनी पीपल्स टुडे ऑल्सो deny education to girls or deny education to girls. and त्याच्यावरचं सोल्युशन आहे गर्ल्स मस्ट बी इवन एज्युकेशन. देन नेक्स्ट थर्ड. सम पीपल मेक फन ऑफ डिसेबल अँड गिगल ॲट देम. त्याचं सोल्युशन आहे डिसेबल मस्ट नॉट बी मिमिक्ड. फोर्थ नंबर आहे बघा. मॅरेज ऑफ स्मॉल गर्ल विथ अ मिडल एज मॅन. फोर्थ. द लॉज मस्ट बी यूज अगेन्स्ट दिस एविल. फिफ्थ नंबर आहे. डाउरी सिस्टीम इज स्टील देअर इवन दो इट इज इलिगल. त्याचं सोल्युशन आहे द लॉज मस्ट बी यूज एफेक्टिवली मोर अँड मोर द कंप्लेंट शुड बी रजिस्टर. सिक्स नंबर. सम पॅरेंट्स निग्लेक्ट डिसेबल चाइल्ड इन द फॅमिली इन अ फॅमिली. त्याचं सोल्युशन आहे पॅरेंट्स मस्ट वॉर्न अदर चिल्ड्रेन मेंबर्स इन द फॅमिली. अशा प्रकारे आपण त्याचं सोल्युशन आपल्याला सांगता येईल किंवा लिहिता येतील. नाऊ क्वेश्चन नंबर थर्ड. फिल इन द बॉक्सेस विथ प्रॉपर लेटर्स सो टू फाइंड व्हेरियस कॅरेक्टर्स इन द स्टोरी बाय देअर स्पेशालिटी. वन इज डन फॉर यू. इथे दिले बघा नंबरदार. इथे बघा बी दिलाय टीचर. याच्यामध्ये कम्प्लीट करून आन्सर्स आर गिवन डायरेक्टली दिले आहेत बघा. सी आहे तहसीलदार. डी आहे हेडमिस्ट्रेस. ई आहे फादर. एफ आहे नेबर. अशा प्रकारे तुम्ही कंप्लीट करू शकता. याच्यामध्ये कंप्लीट केलेले रेड मध्ये दिले ते कंप्लीट करायचे आहे तुम्हाला. लेटर्स पूर्ण करायचे भरून पूर्ण ते कॅरेक्टर पूर्ण करायचं आहे. नाव क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. ग्लॅन्स थ्रू द स्टोरी अगेन अँड डिस्क्राइब भोलीज कॅरेक्टर्स. वर्णन करायचं बिफोर अँड आफ्टर हर मीटिंग विथ द टीचर. कंप्लीट द टेबल अँड देन राईट 2 पॅरेग्राफ्स डिस्क्राइबिंग द चेंजेस सीन इन हर कॅरेक्टर. वन इज डन फॉर यू. आपण बघूया. पहिलं बघूया बघा. बिफोर अगोदर कसे होते कॅरेक्टर आणि नंतर बिफोर म्हणजे अगोदर आणि आफ्टर म्हणजे नंतर त्या टीचरला भेटल्यानंतर त्याचं कॅरेक्टर कसं होतं. आपण आता बघूया बघा. बिफोरचं बघूया बघा. बिफोरचं अगोदर बघूया. 1. शी वॉज कॉल्ड सिम्पल्टन. चिल्ड्रन मेड फन ऑफ हर अँड मिमिक हर. आफ्टर शी बिकेम अ कॉन्फिडंट अँड वॉज एबल टू अटर हर नेम. 2 number. She felt ashamed of herself or self-pitied. After, she felt proud, honor, self-confident or self-confident. She had, but 3 number आहे, had no courage to do anything. Third, after आहे, fear ran out of her heart. 4 number, stammer and felt disgrace. त्याचा आफ्टर आहे स्पोक विदाउट द स्लाइटेस्ट स्टॅमर अँड फेल्ट सेल्फ और द रिस्पेक्टेड. अशा प्रकारे हे बिफोर आणि आफ्टर कॅरेक्टर वर्णन करता येईल भोलीचं. देन क्वेश्चन नंबर 5. फाइंड सिनोनिम्स फ्रॉम द स्टोरी फॉर द फॉलोइंग वर्ड्स. आन्सर आर गिवन डायरेक्टली बाय ते सिनोनिम्स शोधून लिहायचे. जसं ह्युमिलिएटचं डिस्ग्रेस आहे. रिपेअरचं मेंड आहे. अट्रॅक्टेडचं फॅसिनेटेड आहे. शुअरलीचं
सर्टन्टी आहे, फॉर्च्युनेटचं लकी आहे, कंटेनमेंटचं सॅटिस्फॅक्शन. अशा प्रकारे हे सिनोनिम्स आहेत. नाव क्वेश्चन नंबर 6. एक्सपांड द प्रोव्हर्ब इन अबाउट 12 to 15 लाईन्स. वेअर देअर इज विल देअर इज अ वे. आता ही प्रोव्हर्ब आपल्याला एक्सपांड करायची आहे. त्याच्या स्टेप्स दिल्यात बघा. ही बघा या प्रोव्हर्बचं एक्सपांड करायचे आहे. हा क्वेश्चन बोर्डला विचारला जातो बघा, एक्झामला विचारला जातो बघा. कशा प्रकारे आपल्याला कसं करता येईल बघा. पहिला मुद्दा आहे एक्सप्लेन ऑफ द प्रोव्हर्ब इज सिंपल वर्ड. सेकंड, एक्झाम्पल्स और एक्सपिरियन्स टू प्रूव्ह द प्रोव्हर्ब. थर्ड पॉइंट आहे कन्क्लुजन. बघा आपल्याला पूर्ण कशी करता येईल बघा, ही कशी एक्सप्लेन करता येईल बघा किंवा एक्सपांड करता येईल. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. कसं आहे बघा आन्सर. इट इज अन ओल्ड अँड फेमस प्रोव्हर्ब इन इंग्लिश. विल ॲज डिक्शनरी defines means strong determination. If one has strong will even in difficult situation and adversity, one can find way. Your strong willpower defeats any difficulty. If one has the desire and determination to do something, one can find method for accomplishing it. छत्रपति शिवाजी महाराज, नेपोलियन और लिंकन, Gandhi ji and many other work swam against the current and left their imprint on the world's history. Physical disability, disease can never stop a determined person from fighting his way in life. Lincoln failed many times, but he was will. He faced the situation with determination and erased slavery in America. On the other hand, if a person lacks willpower, he can't achieve anything. We see many fit and fine people around us, but doing nothing. Take an example of an ant. It carries double load than its own weight, or it carries double load than its own weight. He can learn from an ant also. A patient suffering from deadly disease, if shows willpower, can be cured. Say many examples. Steve Jobs, a great personality, faced many ups and downs in life, but in every situation his willpower did wonders. An average student, if shows strong willpower, can compete with the bright student. In short, it is true that if there is will, there is a way. अशा प्रकारे आपल्याला ही थीम एक्सपांड करता येईल. नाउ क्वेश्चन नंबर 7. रीड द एक्सट्रॅक्ट बिगिनिंग फ्रॉम. Her names was Sulekha. Find bridegrooms for them. Narrate his extract in short. Making Sulekha Bholi. The narrator, write in your notebook. Begin with I was नेम सुलेखा. अशा पद्धतीने सुरुवात करून आपल्याला ही स्टोरी बघा कशी पुन्हा लिहायची, कशी लिहिता येईल बघा. आन्सर I was named Sulekha, but I was nicknamed Bholi. My father was Nambardar and I was his fourth daughter. When I was only 10 months, I fell off the cot. Unfortunately, some part of my brain was damaged. I remained backward as my growth was badly affected. I was very beautiful, but bad luck chased me. I had an attack of smallpox. My beautiful face was spoiled by the disease. I was cured, but the disease left permanent marks on my body. My speaking was also abnormal. It was late, moreover, I stammer
Children made fun of me, and as a result, I talk very less. My family was very wealthy. We were 7 siblings. The house was full of good food, milk, and everything. All my brothers and sisters were strong. I was weak, underweight. My father sent only my brothers to school. My sister got married as they were healthy and good looking. Father could easily search bridegrooms for them. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. नाउ क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8, इंटरव्यू. इंटरव्यू बघा कसं लिहायचं. प्रिपेअर अ सेट ऑफ 10 to 12 questions that you would ask at an interview of a person who has strongly acted against social injustice and has achieved success in spite of a long struggle against so many odds in his or her life. Write them down in your notebook मध्ये लिहायचे आहेत. इंटरव्ह्यूज क्वेश्चन्स कसे करता येतील बा क्वेश्चन लिहिता येतील. हॅलो सर, वेलकम टू दिस इंटरव्ह्यू. आय वुड लाईक टू आस्क यू सम क्वेश्चन्स. वुड आय? क्वेश्चन नंबर 1, where did you spend your childhood? Second question, what steps did you take initially to oppose the injustice? Question number 3, who supported you in your difficult time? Question number 4, did you face any odd ups and downs in your struggle? Question number 5, how did you keep yourself calm and quiet in the period of struggle? Question number 6, what was your reactions when you succeed in getting long awaited justice? Question number 8, are there any twists and turns in your life? Next question number 8, who are your ideal personalities? 9 number question, did you get support of other social workers like you? Question number 10, what are your future plans? Question number 11, what message would you like to give us? Thank you sir for sharing your experience or experiences that are accordingly they are encouraging and inspiring. Thank you for the valuable time you have given. All the best for your future plans. मीन्स बघा अशा प्रकारे आपण कम्प्लीट क्वेश्चन तयार करू शकतो. नाऊ लँग्वेज स्टडी बघूया. बघा लँग्वेज स्टडी या टॉपिक मध्ये कोणतं दिलं लँग्वेज स्टडी. 1 नंबर, रिराईट द फॉलोइंग इन इनडायरेक्ट स्पीच. डू इट इन युअर नोटबुक मध्ये लिहायचे. बघा इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं आहे. ए आहे, पुट द फिअर आउट ऑफ युअर हार्ट अँड यू विल बी एबल टू स्पीक लाईक एव्हरीवन एल्स. Bholi looks up as if to ask, really? Answer is, the teacher lovingly told her to put the fear out of her heart and further assured her that Bholi, would be able to speak like everyone else. Bholi looked up as if she wanted to ask if she would really speak. B, yes, certainly. His wife said, Bholi will be lucky to get such a well-to-do bridegroom. Answer is, his wife shows certainty and answered affirmatively and further added that Bholi would be lucky to get such a well-to-do bridegroom. अशा प्रकारे हे इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपल्याला करता येईल. नाउ सी, what will that witless one say? She is like a dumb cow. Maybe you are right, mutter Ramlal. Answer is, Ramlal mutter what that witless one would say she was like dumb cow and again express possibility saying that he was right. D, be a little considerate, please. If you go back, I can never show my face in the village. Then out with 5,000. Answer, Ramlal requested Bishambar to be a little considerate. Ramlal further asked
helpless that if Bishambar went back, Ramlal could never show his face in the village. Bishambar took the disadvantage of the custom and ordered Ramlal to out with 5,000 then. अशा प्रकारे हे सुद्धा आपण डायरेक्ट इनडायरेक्ट करू शकतो. नाउ ई, पिताजी टेक बॅक युअर मनी, आय एम नॉट गोइंग टू मॅरी धिस मॅन. भोली आर यू क्रेझी, shouted Ramlal. Answer is, Bholi respectfully called her father Pitaji and urged him to take back his money. Bholi declared that she was not going to marry that man. Ramlal became angry and shouted at Bholi and questioned her if she was crazy. अशा प्रकारे आपण कंप्लीट करू शकतो बाय डायरेक्ट इनडायरेक्ट. नाउ क्वेश्चन नंबर 2. Rewrite the sentences given below as per the given degree of comparison without changing of the meaning. Comparative degree करायची बघा आपल्याला. A आहे, you are not as young as she is. ही comparative degree बघा. Answer, she is younger than you. B आहे, his 4th daughter's wedding was the greatest of all. ही पॉझिटिव्ह करायची बघा कशी करता येईल. तर except his 4th daughter's wedding, no other daughter's wedding was as grand as the 4th one's. और दुसऱ्या प्रकारे कसं करू शकतो आपण, first 3 daughters wedding were not as grand as the 4th daughter's wedding. C, Bholi was younger than all his other daughters. याची सुपरलेटिव्ह कशी करता येईल बघा आपल्याला. Answer, Bholi was the youngest of all his 4 daughters. Now third, correct the errors in the following sentences. Focus on verb and subject. वर्ब आणि सब्जेक्ट बघायचा आहे आणि आपल्याला एरर दुरुस्त करायचे. जसे बघा ए आहे, ऑल चिल्ड्रन्स एक्सेप्ट भोली वॉज हेल्दी अँड स्ट्रॉंग. याच्यामध्ये बघा वॉज चुकीचा आहे, वॉज नसाय पाहिजे. ते काय पाहिजे, ऑल चिल्ड्रन्स एक्सेप्ट भोली वेअर हेल्दी अँड स्ट्रॉंग. म्हणजे ऑल चिल्ड्रन्स म्हणजे जास्त आहे, एकापेक्षा जास्तमुळे वॉज नाही येणार तर वेअर येणार आहे ते. दुसरं वाक्य बघा, सिन्स चाइल्डहुड एव्हरी वन will have calling her Bholi. Answer आहे बा, since childhood everyone had been, will be have नाही ना तर had been येणार calling her Bholi. C आहे, if girl goes to school who will marry them. इथे go च्या ऐवजी काय पाहिजे, go. if girl go to और if girls म्हणजे दे येतं, त्याच्या पुढे do रूप येतं. म्हणजे बघा, if girls go to school who will marry them. तशा प्रकारे. पुढचं D आहे बघा, now clothes was नेवर मेड फॉर भोली. इथे वॉज आहे बघा, द क्लोथ्स म्हणजे देच येते तर देच्या पुढे वॉज येत नाही तर दे वेअर येतं. म्हणजे कसं येईल बघा आन्सर, न्यू क्लोथ्स वेअर नेवर मेड फॉर भोली. इथे वॉजच्या ऐवजी काय येणार, वेअर येणार. ई बघा आहे, द गार्लँड वेअर फ्लंग इन टू द फायर. गार्लँड आहे, मग गार्लँड म्हणजे एकच आहे त्यामुळे गार्लँडचं काय येणार, वॉज येणार. इथे वॉज येणार. गार्लँड वॉज फ्लंग इन टू द फायर. एफ आहे, डू यू वॉन्ट्स टू हिअर मोर. इथे बघा डू यू च्या पुढे डू रूप येतं, इथे डज रूप आलेलं आहे. म्हणजे यस रूप म्हणजे डज रूप आलेलं आहे. तर इथे कसं येईल, डू यू वॉन्ट टू हिअर मोर म्हणजे इथे वॉन्ट येणार. नंतर बघा, आरंट दॅट राईट. आरंट दॅटच्या पुढे आर येत नाही तर काय येतं, इज येतं. म्हणून बघा उत्तर आहे इजंट दॅट राईट. आणि शेवटचा एच, आय विल टीचेस इन द सेम स्कूल. याच्यामध्ये बघा टीचेसच्या ऐवजी काय पाहिजे, डू रूप पाहिजे. आय विल टीच इन द सेम स्कूल. अशा प्रकारे आपण एरर्सची दुरुस्ती करू शकतो.